ही शेतकऱ्याच्या बुटाडापाशी आहे भाडखाऊच्या नो. पण वारं इथलं सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईपर्यंत धडकतो आहे आणि या राज्याचा कृषी मंत्री जंगली रमी पर आ जाओ ना महाराज म्हणतोय. लाज वाटली पाहिजे. अनेक इथल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोरांचं आज जगणं मुश्किल झालं आहे. शिक्षण पूर्ण होत नाही आहेत आणि हरामखोरांनो, तुमच्यासारख्या लबाडांना इथल्या व्यवस्थेनं मंत्री बनवलं आहे आणि मंत्री बनून तिथं विधान भवनामध्ये तुम्ही भांडण काय करताय, जंगली रमी काय खेळतायत. लाजा वाटल्या पाहिजेत. कारण कृषी मंत्री असून इथे कधी शेतकऱ्याची आत्महत्या झाली, शेतकऱ्याच्या एखाद्या मोर्चाला भेट द्यायला जाणार नाहीस. तिथे तू बोलणार नाहीस की आता तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्की आम्ही पूर्ण करू. हे बोलायला तुला वेळ नाही. पण हरामखोरांनो, तुमचा मंत्री किंवा हे सगळ्या गोष्टी नंगा नाच करायला वेळ आहे. आमदारांचे व्हिडिओ डान्सिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि जंगली रमी खेळायला तुम्हाला वेळ आहे, पण शेतकऱ्यांकडे यायला तुम्हाला वेळ नाही. तुमची जागा ही शेतकऱ्याच्या बुटाडापाशी आहे भाडखाऊच्या नो. पण आम्हाला नेमकं काही कळत नाही आहे की या व्यवस्थेचा कसा विरोध करावा. कारण तुमच्याकडे सगळी अंधांची फौज आहे आणि ते आम्ही काही बोललो की आम्हाला कुठल्या पक्षाशी काही घेणं देणं नाही. आम्ही शेतकरी कष्टकऱ्यांची पोरं आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कायम बोलत राहणार आहेत. आणि आम्ही जेव्हा अशा पोस्ट करतो त्यावेळेस भक्त आहेत ना, ते लगेच उड्या हाणायला पुढे येतात. अरे हरामखोरांनो, शेतकऱ्याच्या जीवावर जगतायत, शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता या शेतकरी येत्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा बदला तुमच्याकडून घेतला जाईल. कारण आम्हाला लक्षात आलं तिथं कुठलाही माणूस गेला, कुठलाही मंत्री गेला, सगळी व्यवस्थाच अशी रखेल तुम्ही करून टाकलेली आहे. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांनी शेअर करा आणि त्या हरामखोरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. आपला मित्र शेतकरी पुत्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.